श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। सफला एकादशी ही नवीन वर्ष 2024ची पहिली एकादशी आहे। हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचं व्रत केलं जातं। सफला एकादशीचे व्रत नवीन वर्षात दोनदा आहे। नवीन वर्षातील हे पहिले आणि शेवटचे व्रत देखील आहे। म्हणजे या व्रताने एकादशीची सुरुवात होत असून यंदाच्या एकादशीचे व्रताची समाप्ती याच एकादशी व्रताने होणार आहे। सफला एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूची पूजा केल्याने कामात यश मिळतं। यंदा सफला एकादशीचं व्रत रविवारी म्हणजे 7 जानेवारी रोजी होणार आहे। या वर्षाच्या एकादशीच्या व्रताला सफला एकादशीपासून सुरुवात होणार आहे। मार्गशीर्ष कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो। 7 जानेवारी रोजी सफला एकादशीची पूजेची वेळ सकाळी 8:33 पासून ते दुपारी 12:27 आहे। या वेळेमध्ये आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे। तसेच 8 जानेवारी रोजी सकाळी 7:15 पासून 9:20 आपण आपला एकादशीचा व्रताचा उपवास सोडू शकतात। सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याबरोबर श्री हरी विष्णूंची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे। या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्यात आपल्याला सफलताही प्राप्त होते। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्यही दूर होतं। आणि सफला एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होतं। आणि म्हणूनच आपल्याला सफला एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व दोष, सर्व विघ्न तर दूर होणारच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणारे अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे, जी आपल्याला एकादशीच्या दिवशी करायची आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक पूजेमध्ये गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचा वापर हा केला जातो। जसं की गायीचं दूध, गायीचं गोमूत्र, गायीचं शेण, ह्या सगळ्या वस्तू आपण पूजेमध्ये आवर्जून वापरल्या जातात। गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि त्याचमुळे सर्व देवतांमध्ये गायीचं स्थान अतिशय उच्च आहे। आणि त्याचबरोबर जे आहे, गायी स्वर्गामध्ये सुद्धा पूजली जाते आणि असं म्हटलं जातं की गोसेवा केल्यामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते। ज्या घरामध्ये दररोज गायीची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष निर्माण होत नाही। आणि साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं। गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेला आहे आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील मानलं जातं। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे आणि 12 आदित्यांची बहीण आहे आणि त्याचबरोबर अमृत रूपी दूध देणारी आहे। जर तुमच्या दारावर कधी गाय आली तर तिला हाकलून लावू नका, किमान एक भाकरीचा तुकडा तरी तुम्ही तिला द्यायचा आहे। आणि गाईला कधीही शिळं अन्न द्यायचं नसतं। गाईला नेहमी तुमच्या घरी जी ताजी पोळी बनते तीच दिली पाहिजे। जर आपण चुकूनही गाईला शिळं अन्न किंवा आपल्या घरामध्ये फ्रीजमध्ये भाज्या खराब होत आहेत म्हणून त्या तिला खायला देतात, असं करू नका। असं केल्यामुळे आपण पापाला भागीदार होतो। तर चला जाणून घेऊया गाईला आपल्याला ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व दारिद्र्य हे दूर होणार आहे। जर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल, म्हणजे आपल्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असतील, घरात भांडणं होत असतील, पैसा टिकत नसेल किंवा काही ना काही कारणास्तव खर्च वाढलेला असेल, आजारपण असेल, अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या घरामध्ये उद्भवत असतील तर तुम्हाला काय करायचं, गाईला ताजी पोळी बनवायची आहे। गाईकरता ताजी पोळी बनवायची आहे आणि नुसती पोळी गाईला खायला द्यायची नाही। आपल्याला जी पोळी बनवणार आहे त्याच्यावरती थोडंसं गूळ ठेवायचं, त्याचबरोबर
थोडीशी हळद आपल्याला त्या पोळीमध्ये लावायची आहे आणि अशी पोळी आपण जर गाईला खायला दिली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जो पितृदोष आहे तो नष्ट होण्यामध्ये मदत मिळते. गोसेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व अडचणी दूर होतात. म्हणूनच जे आहे गरमीमध्ये गाईला आवर्जून पाणी प्यायला द्या आणि त्याचबरोबर थंडीमध्ये जे आहे गाईला गूळ खायला द्या. एवढी जरी आपण गाईची सेवा केली तर त्यामुळे सुद्धा आपल्यावर श्रीहरी विष्णू भरपूर प्रसन्न होणार आहेत. तर जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची आहे ती म्हणजे पिवळी केळी आणि त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा खायला द्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक आरतीचं ताट घ्यायचं, एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पिवळी केळी आणि एक गुळाचा खडा हे घेऊन आपल्याला गाईजवळ जायचं आहे. जर गाय तुमच्या घरामध्ये असेल तर ही सेवा तुम्ही घरी करू शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊन करू शकतात किंवा गोठ्यात जाऊन करू शकतात किंवा वाटेमध्ये तुम्हाला कुठेही गाय दिसली तिथे सुद्धा ही सेवा तुम्ही गाईची करू शकतात. गाईजवळ गेल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर तिचं औक्षण करून घ्यायचं. तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तिच्या भोवती आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या. तर प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. आणि प्रदक्षिणा करून झाल्यानंतर जे आपल्याला गाईला पिवळी केळी आणि गुळाचा खडा खायला द्यायचा आहे. आणि त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की जर आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण अडचणी असतील, जर आर्थिक असतील, मानसिक असतील, शारीरिक असतील, ज्या पण अडचणी आहेत त्या आपल्याला गोमातेला सांगायचं आहे. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि एकादशीच्या दिवशी जर आपण गोमातेची सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलून घ्यायची आहे आणि आपल्या कपाळावर त्याने एक टिळा लावायचा. त्याचबरोबर घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर जी आहे त्याचा टिका हा लावायचा आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही करून तर बघा, तुमच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर होणारच आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे. म्हणून प्रत्येकाने सफला एकादशीच्या दिवशी ही गोमातेची सेवा करायची आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.